सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अहमदनगर इथं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या भटकती आत्मा या विधानाचा खरपूस समाचार घेतला। हा भटकता आत्मा आता तुम्हाला सोडणार नाही असा जोरदार प्रहार पवारांनी केला। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत, आम्ही राजकीय पक्ष एकमेकावर टीका करतो पण मर्यादा पाळतो असंही पवार यावेळी म्हणाले। शरद पवार पुढे म्हणाले, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा लोकांची चर्चा केली होती। राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल। आज काय दिसतंय, उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईल, त्या ठिकाणी रामांचा सन्मान ठेवेल, पण राजकारणासाठी मी कधी त्याचा वापर करणार नाही। ते चुकीचं काम मोदींनी केलं, त्याची नोंद अयोध्येतील जनतेने ठेवली। राम मंदिर असलेल्या अयोध्येत मोदींच्या उमेदवाराचा 100% पराभव अयोध्येच्या जनतेने केल्याचा पवार यावेळी म्हणाले। तुम्ही चांगले लोक निवडून दिले, त्यातील प्रत्येक व्यक्ती लोकांच्या सुखदुःखासाठी काम करणार आहे। नवीन काही लोक आहेत, त्यांच्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल ते दिलं जाईल। मलाही यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन 56 वर्ष पूर्ण होत आहेत। एकाही दिवसाची सुट्टी मी घेतली नाही असं पवारांनी यावेळी आवर्जून सांगितलं। तसंच मला याबाबत जे ज्ञान असेल ते आज 8ही जणांच्या पाठीमागे कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी काम करू असं आश्वासन शरद पवारांनी दिलं। पवार भाषणादरम्यान म्हणाले की सुदैवाने सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत। सुप्रिया यांची 4थी टर्म आहे तर कोल्हे यांची 2री टर्म आहे। संसदपटू म्हणून सन्मान या दोघांना मिळाला आहे। या दोघांच्या अनुभवाची मदत सर्वांना होईल। त्यांच्या मार्फत तुमच्या जिल्ह्याचे, मतदारसंघाचे आणि तुमच्या राज्याचे प्रश्न सोडवले जातील। छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ जसं बनलं होतं तसं महाराष्ट्राच्या जनतेचं अष्टप्रधान मंडळ महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। निवडणुकीत कोणीतरी म्हटलं होतं इंग्रजी बोलता येत नाही आणि इंग्रजीत बोलायला लागतं असं काही नाही। तुम्ही हिंदीतून बोलू शकता, मातृभाषेत बोलू शकता, मराठीतून बोलू शकता अशा शब्दात शरद पवारांनी भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखेंना चिमटा काढला। निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके यांना इंग्रजीवरून डिवचलं होतं। मात्र निलेश लंके यांनी एकदा माईक हातात घेतला की मराठीत काय बोलतील याचा भरोसा नाही असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांत एकच हशा पिकला होता।